मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्गला आज मुसळधार पावसाचा इशारा, तर पालघरला रेड अलर्ट. पालघरमधील शाळा आज बंद, सतर्क राहण्याचा इशारा. रायगडच्या महाडमध्ये मुसळधार पाऊस, सावित्री नदीनं ओलांडली धोका पातळी. नगर परिषदेकडून सायरन वाजवून नागरिकांना सतर्कतेचा इशारा. कोल्हापुरातील राधानगरी धरण भरलं, 4 स्वयंचलित दरवाजे उघडले. पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी काळजी घ्यावी अशा सूचना. संभाजीनगरमधील मुसळधार पावसामुळे वेरूळ लेणी परिसरामध्ये सीतान्हाणी धबधब्याला रौद्र रूप. धबधबा पाहायला पर्यटकांची प्रचंड गर्दी. रायगड जिल्ह्यातील खोपोलीमध्ये मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर दरड कोसळली. मुसळधार पावसामुळे डोंगरावरील माती आली महामार्गावर. काही काळासाठी वाहतुकीवर सुद्धा परिणाम. 26 जुलै 2005च्या मुंबईतील महाप्रलयाची 20 वर्ष. पावसाचा हाहाकार आणि मृत्यूचं तांडव दाखवणाऱ्या दिवसाच्या काळ्या आठवणी आजही ताज्या. वाचाळ आणि वादग्रस्त मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांची तीव्र नाराजी. फडणवीस दिल्लीवरून परत आल्यानंतर मंत्रिमंडळामध्ये फेरबदलाची शक्यता. खांदेपालटावर फडणवीस आणि अमित शहांमध्ये चर्चा. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मंगळवारपर्यंत घ्या. छावा संघटनेच्या विजय घाडगेंचा अल्टिमेटम. निर्णय झाला नाही तर अजित पवारांच्या दारासमोर आंदोलन करण्याचा इशारा. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचे समर्थक आज करणार शक्ती प्रदर्शन. खोटी माहिती पसरवून कोकाटेंची बदनामी केली जाते, समर्थकांचा आरोप. नाशिकच्या सिन्नरमध्ये आज आंदोलन. महायुतीतील मंत्र्यांमध्ये झुंपली. सामाजिक न्याय विभागात माधुरी मिसाळ यांच्याकडून परस्पर बैठका. मंत्री संजय शिरसाट यांची नाराजी, तर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार काम. माधुरी मिसाळ यांचं स्पष्टीकरण. धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा मंत्रिपद देण्याचे अजित पवार यांचे संकेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मुंडेंचा संबंध नसेल तर पुन्हा संधी देऊ, अजित पवार यांचं विधान. धनंजय मुंडे यांचा भ्रष्टाचार बाहेर काढल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, अंजली दमानिया यांचं आव्हान. धनंजय मुंडे भ्रष्ट, क्लीन चिट मिळाली म्हणता येणार नाही. कोर्टाच्या निर्णयावरून मुंडेंवर निशाणा. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळण्याची शक्यता. सामना वृत्तपत्रातून दावा, तर सुधीर मुनगंटीवार यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार असल्याची चर्चा. फोन टॅप होण्याची भीती म्हणून मंत्री फोन बंद ठेवतात, आमदार रोहित पवार यांचा आरोप. पुरावे न देता काही जण आरोप करतात, अजित पवार यांचं उत्तर. अजित पवार यांच्याकडून हिंजवडी आयटी पार्क आणि मेट्रोच्या कामाची पाहणी. 2 आठवड्यांपूर्वी दिलेल्या सूचनांचं पालन होत आहे की नाही याचा घेतला आढावा. बुलढाण्याच्या खामगावमध्ये गाय चोरल्याच्या संशयावरून दलित तरुणाला बेदम मारहाण. जातीवाचक शिवीगाळ केल्याचा सुद्धा आरोप. तिघांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. नवी मुंबईच्या तुर्भेमध्ये रेशमा कंपनीला भीषण आग. कंपनी जळून खाक. सुदैवानं कोणती जीवितहानी नाही. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी प्रयत्न. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिराला गळती. पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करून सुद्धा सपशेल दुर्लक्ष. सभामंडप गाभाऱ्यातील गळती, यामुळे भाविकांची सुद्धा गैरसोय. वृद्ध आईवडिलांच्या सेवेसाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 30 दिवसांची रजा मिळणार. केंद्रीय कामगार राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांची राज्यसभेत माहिती. 1 जानेवारी आणि 1 जुलैला रजेचा आगाऊ अर्ज करता येणार. पहलगाम हल्ल्यावर चर्चा करण्यास सरकारची तयारी. 29 जुलैला संसदेच्या दोन्ही सभागृहात 16 तास चर्चा. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देणार निवेदन. पंतप्रधान मोदी सहभागी होणार का, याकडे लक्ष. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोडला इंदिरा गांधी यांचा विक्रम. नेहरूंनंतर सर्वाधिक काळ पदावर राहणारे दुसरे पंतप्रधान. मोदींचे पंतप्रधानपदी 4078 दिवस पूर्ण.
अश्लील कॉन्टेंट प्रसारित करणाऱ्या OTT ॲप्सवर बंदी. उल्लू, अल्ट बालाजी सारख्या एकूण 25 ॲप्स आणि वेबसाईटवर केंद्र सरकारची मोठी कारवाई.